जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। न्यायालय भरती प्रक्रिया जी आहे ते तुम्ही एकूण फॉर्म भरले असतील, किती कॉम्पिटिशन असणार आहे, संपूर्ण गोष्टी लिपिक पद भरती असेल किंवा तुमची शिपाई पद भरती असेल, किती फॉर्म आले आहेत, तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येईल का, अशा संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। छोटं जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर मोबाईलवर रेकॉर्ड करत आहे, तेवढं तुम्ही समजून घ्यायचं आहे। विद्यार्थ्यांनो, एकूण जे फॉर्म आहेत, जे तुमचे शिपाई पद भरती आहे, जी तुम्ही नागपूर खंडपीठसाठी भरली होती, त्याची डेटसुद्धा आता एक्सटेंड नाही झाली आहे। त्याच्यामध्ये तुमचं शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव येईल का, कॉम्पिटिशन किती वाढत आहे, संपूर्ण गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। नंतर जी पदभरती येणार आहे, ती पदभरतीसाठी तुम्ही किती तयार आहात, त्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय केलं पाहिजे किंवा काय नाही, ते संपूर्ण गोष्टी आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी सांगतो की तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीने जे तुम्हाला उपयुक्त अशा ठरणाऱ्या ज्या बातम्या असतात त्या तुम्हाला इथं इझिली अवेलेबल होतात। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, तर जे तुम्ही फॉर्म भरले आहेत शिपाई पदासाठी, जे नागपूर खंडपीठ आहे, तिथे फॉर्मची संख्या पाहता तिथे कमीत कमी म्हणजे जे फॉर्म आहेत त्याची संख्या मी ढोबळमानानं सांगत आहे, ती 77,400 प्लस जी आहे ती आलेली आहे। म्हणजे तुम्ही 70,000 जे आहे 70,000 प्लस तुम्ही ती पाहू शकतात किंवा तुम्हाला ते फॉर्म जे आहेत ते आलेले आहेत। तुमचे फक्त 36 जागांसाठी तुमचे इतके जे फॉर्म्स आहेत ते आलेले आहेत। आता तुम्ही विचार करू शकतात की तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्यासाठी किती महत्त्वाचं आहे। त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी 7वीचं मार्कशीट नसल्याकारणाने काही जे त्यांनी मार्क्स टाकले असतील ते रिजेक्ट होतील, त्यांना परत एक चान्स दिला जाईल। एक नोटीस आली होती, ती नोटीस मी तुमच्यासमोर डिस्कशन केली आहे, ती तुम्ही जर पाहिली नसेल तर तुम्ही ती आवर्जून पहा, जेणेकरून तुम्हाला शिपाईमध्ये जे तुमचं काही मिस्टेक झाली असेल तर तुम्हाला आताच समजू शकतं की ते तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही। आणि राहिली गोष्ट तुमची क्लर्क या पदासाठी, ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्क 129 जागा आहेत तिथे जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तिथेसुद्धा भरपूर कॉम्पिटिशन आहे। तिथे मी सांगितलं प्रमाणे जे आहेत, म्हणजे मागच्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं, तिथेसुद्धा 40,000 प्लस जे आहेत ते फॉर्म आलेले आहेत। आता तिथंसुद्धा कॉम्पिटिशन खूप टफ आहे। आता आपण पाहूयात की तिथं जे तुमचे चान्सेस आहेत, प्रथम आपण शिपाईची गोष्ट करूयात की शिपाईसाठी तुमचं जे चान्सेस आहेत ते किती असतील तुमचे सिलेक्शनचे। ज्या विद्यार्थ्यांना 7वीचं मार्कशीट असेल त्यांना चांगले मार्क्स असतील, त्यांनी पुटअप केलं असेल की मला आता समजा ज्याच्याकडे 7वीचं मार्कशीट असेल त्याने पुटअप केले असतील, त्याला समजा 79 मार्क्स असतील, त्याला 82 मार्क्स असतील, अशा विद्यार्थ्यांच्या शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी हायेस्ट एज्युकेशन टाकलं असेल परंतु 7वी जे आहे ते त्यांनी ढोबळमानाने टाकलं असेल, त्या विद्यार्थ्यांचे चान्सेस थोडे लेस आहेत ॲज कम्पेअर टू जे 7वीचे कॅन्डिडेट आहेत त्यांचे चांगले मार्क्स असणारे विद्यार्थ्यांचं ते शॉर्टलिस्ट होण्यामध्ये चान्सेस आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की काही LLBचे विद्यार्थ्यांनीसुद्धा फॉर्म भरला आहे, त्यांचेसुद्धा मला मेसेज आलेले आहेत किंवा त्यांचेसुद्धा मला मेल आलेले आहेत की सर LLBचा फायदा होतो का शिपाई या पदसाठी, आणि शिपाई पदमध्ये जेव्हा मी भरलं गेलो तेव्हा त्यांचा प्रमोशनचा काय असतो किंवा ट्रान्सफर होतं का, संपूर्ण गोष्टी आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करूयात। म्हणजे याचा अर्थ असा की शिपाई पद भरतीसाठी तुमचे LLBचे विद्यार्थीसुद्धा कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत। आता आपण गोष्ट करूयात क्लर्क पदासाठी जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्याचीसुद्धा कॉम्पिटिशन खूप जास्त आहेत। 40,000 प्लस जे आहेत ते तुमचे फॉर्म तिथे आलेले आहेत। इथं तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, इथं क्रायटेरिया असतो, जर तुमचं ग्रॅज्युएशन प्लस PG असेल तर चांगली गोष्ट आहे, LLBमध्ये चांगले मार्क्स असतील तर उत्तम आहे। LLBला प्रेफर केलं जातं, BSW असेल, BCom असेल, या गोष्टीलासुद्धा जे न्यायालय आहे ते सुद्धा त्याला प्रेफर करत असतं। आता जे तुमचं मी सांगितलं होतं ज्या पद्धतीने की क्लर्क पदासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने लागू शकतात, त्यांचं शॉर्टलिस्ट जे लिस्ट येईल त्यामध्ये। शॉर्टलिस्ट आल्यानंतर तुम्हाला फक्त 15 दिवस मिळतील, स्क्रीनिंग टेस्ट लगेच तुमची तेव्हा होऊन जाईल। 15 दिवससुद्धा मी जास्त सांगतो आहे, कमीत कमी तुम्हाला 1 आठवडा तरी मिळेल, फक्त 1 आठवडा ते 15 दिवसपर्यंतच तुम्हाला तिथं वेळ मिळणार आहे शॉर्टलिस्ट लागल्यानंतर। शिपाई पदाची जी भरती आहे ती थोडी फास्ट होऊ शकते ॲज कम्पेअर टू क्लर्क पद भरती, कारण तिथे जागा कमी आहेत। त्याची जी आहे त्याचीही शॉर्टलिस्ट किंवा आपण म्हणू शकतो की शॉर्टलिस्ट येण्याचे चान्सेस जे आहे ते
एक महिन्यानंतरच त्याचे पण शॉर्टलिस्टमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांचे नावं येतील. त्यालाही कालावधी 1 महिन्यापर्यंत आपण पकडूयात, पण त्याची जी प्रोसेस आहे ती थोडी फास्ट होऊ शकते ॲज कम्पेअर टू क्लर्क. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असतात परंतु लाईक नसतात. तुम्ही लाईकही करत जा. चला आता मी रजा घेतो विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.